साईबाबांच्या जीवनावर आधारित आणि नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये प्रकाशित होणाऱ्या पालखी या चित्रपटाच्या टीमच्या सतर्कतेमुळे कसारा घाटात जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मिळ रानपिंगळा पक्षाला वेळीच मदत मिळून त्याचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले। आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पालखी चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल प्रदीप खांदारे आणि रायटर निखिल चंद्रकांत पाटील हे मुंबईहून इगतपुरीकडे येत असताना कसारा घाटात त्यांना रानपिंगळा हा दुर्मिळ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला। रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेल्या या पक्षाला पाहून त्यांनी केवळ पुढे न जाता क्षणाचाही विलंब न करता वाहन थांबवून पक्षाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले। त्यानंतर त्याच्या उपचारासाठी आणि संरक्षणासाठी तातडीने इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार राजू देवळेकर आणि सामाजिक कार्यकर्ते गणपत खातळे यांच्याशी संपर्क साधला। चित्रपटाच्या व्यस्त कामानिमित्त प्रवास करत असतानाही एका दुर्मिळ वन्यजीवाचा जीव वाचवण्यासाठी विशाल खांदारे आणि निखिल पाटील यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। वन्यजीवाकडे दुर्लक्ष न करता त्याला सुरक्षितपणे मदत मिळवून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय निश्चितच अनुकरणीय ठरला आहे। दरम्यान माहिती मिळताच पत्रकार राजू देवळेकर यांनीही सामाजिक बांधिलकी जपत तातडीने पुढाकार घेतला। पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठीही त्यांनी संवेदनशील भूमिका घेत संबंधित वन विभागाशी संपर्क साधला। सामाजिक कार्यकर्ते गणपत खातळे यांच्या सहकार्याने जखमी पक्षाला पुढील उपचार व संरक्षणासाठी वन विभाग कार्यालय इगतपुरी येथे देण्यात आले। यावेळी लेखापाल योगेश जाधव आणि वनरक्षक कार्यवाहक सौ सुरेखा गुहाडे यांच्या स्वाधीन जखमी रानपिंगळा करण्यात आला। वन विभागाकडून या पक्षाची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे। एका बाजूला चित्रपट सृष्टीतील जबाबदारी पार पाडताना विशाल प्रदीप खांदारे व निखिल चंद्रकांत पाटील यांनी दाखवलेली वन्यजीवांप्रतीची संवेदनशीलता, तर दुसऱ्या बाजूला पत्रकार राजू देवळेकर यांनी सामाजिक बांधिलकीतून घेतलेला पुढाकार, यामुळे या दुर्मिळ पक्षाला वेळेत मदत मिळाली। त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत असून माणुसकी सोबतच निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा आदर्श या घटनेतून समोर आला आहे।